नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी मामींवरती भयंकर चिडलेली असते. ती म्हणते, मामी मला माहिती आहे, मी या घरामध्ये आलेलं तुम्हाला आवडलेलं नाही आहे ना. हे आत्तापासूनच नाही तुम्ही करत. जेव्हापासून लग्न करून मी या घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून मी बघते तुम्ही प्रत्येक गोष्ट माझ्या विरोधातच करताय. पण तेव्हापासून मी गप्प राहत आले. माझ्या इथे न बोलण्याला तुम्ही माझा दुबळेपणा समजत आलात. घरामध्ये वाद नको, भांडण नको म्हणून मी आत्तापर्यंत गप्प राहिले, काही बोलले नाही. पण तुम्ही मात्र एकापाठोपाठ एक माझ्याबरोबर वाईट वागतच आलात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मी या घरामध्ये सून म्हणून आले, ही गोष्ट तुम्हाला मान्य नाही आहे मला माहिती आहे. म्हणून तुम्ही त्याचा त्रास घरच्या लोकांना देऊ नका ना. आजसुद्धा तुम्ही हलव्याचे दागिने बनवले होते, त्याच्यावरती पावडर टाकून ते खराब केलेत. अर्णव सरांमध्ये आणि माझ्यामध्ये भांडण व्हावं म्हणून. याच्या आधीसुद्धा अर्णव सरांच्या आईचा फोटो तुम्ही स्टोरूममध्ये ठेवलात आणि तो खराब केलात आणि नाव मात्र माझ्यावरती आणलंत. बरोबर ना? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हे सगळं खोटं आहे. मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे सगळं खरं आहे. मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. मुद्दामून मला तिथे सामान नेऊन ठेवायला सांगितलं आणि आळ मात्र माझ्यावरती घेतलात. का करताय तुम्ही असं? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, कारण मला माहिती आहे तू त्याच लायकीची आहेस. तुझी आहे ना अर्णवबरोबर राहण्याची लायकीच नाही आहे. अर्णवचं प्रेम तरी आहे का तुझ्यावरती? तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सरांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते मला माहिती आहे. तुम्हाला सांगायची गरज येत नाही. त्यांचं माझ्यावरती प्रेमही आहे आणि त्यांना माझी काळजीसुद्धा आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं पण ते दिसतंय कुठे? बघितलंस ना, अर्णव तुझ्यावरती चिडत असतो, रागवत असतो. त्यालासुद्धा उशिरा का होईना पण कळलं असेल की तुझी आणि त्याची अजिबातच काहीही बरोबरी नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कसं आहे ना बळजबरीच्या मामी सासूबाई, आमच्या नात्यामध्ये प्रेम आहे की नाही त्याचा विचार तुम्ही करू नका. आम्हाला माहिती आहे आमच्या नात्यामध्ये किती प्रेम आहे ते. तुम्ही फक्त त्याच्यापासून लांब राहा. कारण यापुढे जर तुम्ही अशी चूक केली ना, तर मी गप्प राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करेन. असं आता ईश्वरी मामीला म्हणते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव इथे फोनवरती बोलत असतो. तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते. ती म्हणत असते, सर तुम्ही बघा ना माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही हलव्याचे दागिने घातलेले फोटो किती छान आलेत. किती क्यूट दिसताय सर तुम्ही. म्हणजे मला तर असं वाटतंय पहिल्यांदा कुठला तरी पुरुष हलव्याचे दागिने घालून इतका छान दिसतोय. खरंच हे फोटो मला खूप आवडले सर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, खरं सांगू का, हे हलव्याचे दागिने मी तुझ्यासाठी घातलेच नव्हते. मी माझ्या ताईसाठी घातले होते. तेव्हा ईश्वरी म्हणते, कुणासाठी का असेना, मी बनवलेले हलव्याचे दागिने तुम्ही घातलेत ना सर, त्याला जास्त महत्त्व आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तू जरी बनवले असशील ना, तरीसुद्धा तुला आनंद व्हावा म्हणून ते मी घातलेच नव्हते. माझ्या ताईला बरं वाटावं म्हणून ते घातले होते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण मी तुम्हाला काय म्हणाले होते? सर तुम्ही नक्की ते हलव्याचे दागिने नाही घालणार ना? तेव्हा तुम्ही म्हणालेत की नाही, मी घालणारच नाही आहे. पण मी तुम्हाला म्हणाले होते, तुम्ही हलव्याचे दागिने नक्की घालणार आणि तुम्ही कारण कुठलंही असू दे, हलव्याचे दागिने घातलेत हे महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, याचा अर्थ मगाशी तू जे काही वागलेस ते मुद्दामून होतं. कारण तुला माहिती होतं की मी हलव्याचे दागिने घालणार नाही आहे आणि मग तू काय म्हणालीस की तुम्ही नका घालू सर आणि मग मी चिडून घालेन, हे तुला माहिती होतं म्हणून तू अशी वागलीस ना? कारण मागच्या वेळेला तसंच झालेलं असतं. ईश्वरी ज्या गोष्टीला नको म्हणत असते, अर्णव ती गोष्ट करत असतो. मामीसुद्धा म्हणालेली असते की तू उपाशी राहावी म्हणून अर्णव ऑफिसला दिवसभर निघून गेला होता. तुझ्याजवळ तो दिवसभर बोलत नाही. या गोष्टी माझ्या लक्षात येतात. तेव्हा इथे ईश्वरी मामीला उत्तर देते की अर्णव सर माझ्याशी बोलतील सुद्धा आणि तुम्हाला सगळ्यांना त्यांचं प्रेम दिसेल सुद्धा. तुम्ही त्याचा विचार करू नका. आणि आता ईश्वरी आपल्या मनामध्ये सुद्धा तेच म्हणते की अर्णव सर तुम्ही लवकरच तुमचा राग सोडाल आणि माझ्याबरोबर पूर्वीपेक्षाही जास्त चांगले वागाल. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाला जे नंबर देण्यात आलेले असतात पत्रकारांचे, त्यातले काही नंबर जे लागत असतात तर काही नंबर लागतच नसतात. जे नंबर लागतात ते लोक आता दुसरेच कुणीतरी असतात आणि त्यांच्याबरोबर व्यवस्थित काही बोलणं होत नाही. पण त्यातले 2 नंबर असतात जे लागतच नाही.
तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "काय हो, हे नंबर आता यांचा काही उपयोगच झालेला नाही आहे. पण हे 2 नंबर आहेत ना, ते लागत नाही आहेत. मला असं वाटतंय आपल्याला जे काही हवंय, जे काही आपल्याला पुरावे हवेत, ते या 2 नंबरमध्येच आपल्याला भेटणार आहेत. तेव्हा आपल्याला या 2 नंबरकडे लक्ष द्यावं लागेल. हे नंबर कुणाचे आहेत, कुणाच्या नावावरती रजिस्टर आहेत, ते आपल्याला बघावं लागेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाला भेटायला आलेली असते अंजली. तेव्हा नम्रता म्हणते, "आई अगं हे बघ कोण आले." अंजलीताई आल्यात. तेव्हा सुप्रिया म्हणते, "अगं अंजली, या ना या, बसा इथे बसा. तुम्ही अचानक कशा काय आलात?" तेव्हा अंजली म्हणते, की "तुम्हालाच भेटायला आले. तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे ना?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "कसलं आमंत्रण?" तेव्हा अंजली म्हणते, "असं काय करते काकू? उद्या आपल्या इथे संक्रांत आहे ना, त्याचंच आमंत्रण द्यायला आले तुम्हाला. तुम्ही सुद्धा नक्की यायचं आहे दोघांनी." तेव्हा सुप्रिया म्हणते, "अरे बापरे! उद्या संक्रांत आहे का?" एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये लक्षातच नाही राहिलं. एवढं सगळं चालू आहे ना डोक्यामध्ये. तेव्हा अंजली म्हणते, "कसली गडबड? काय चालू आहे डोक्यामध्ये? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "नाही, नाही तसं नाही. एवढं सगळं चालू म्हणजे यांची डॉक्टरी, त्यांचं रुटीन, घरातली कामं, त्या सगळ्यामध्ये काही लक्षातच नाही राहिलं, की उद्या संक्रांत आहे म्हणून. बाकी काही नाही." तेव्हा इथे नम्रता म्हणते, "आई, तुला कसलं टेन्शन आहे का गं?" तेव्हा इथे आता अंजलीसुद्धा तेच म्हणत असते, "खरं सांगा तुम्हाला टेन्शन आहे का?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "नमो, अंजलीताई, अहो मला कसलंही टेन्शन नाही आहे. तुम्ही उगाच काळजी करू नका. घरातलीच कामं अशी डोक्यामध्ये राहतात ना, की म्हणजे बाकीचे सण-त्योहार लक्षातच येत नाही हल्ली." तेव्हा आकाश म्हणतो, "काकू, जर काही टेन्शन असेल तर प्लीज सांगा आम्हाला. आम्ही तुमची नक्कीच मदत करू." तेव्हा सुप्रिया म्हणते, "नाही, नाही, खरंच नाही. मला कसलंही टेन्शन नाही आहे. बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर आता बसा आणि नमू त्यांच्या चहा-पाण्याचं बघ, त्यांना काहीतरी नाश्ता वगैरे दे. मी यांना गोळ्या देते आणि लगेचच बाहेर येते तुम्हाला भेटायला." तेव्हा इथे आता अंजली म्हणते, "ठीक आहे." अंजली आणि आकाश दोघेजण आता बाहेर आलेले असतात. तेव्हा अंजली नमूला म्हणत असते, "नम्रता, सगळं काही ठीक आहे ना गं? म्हणजे काकू जरा टेन्शनमध्येच दिसल्या. काही नाही आहे ना असं टेन्शनसारखं?" नमू म्हणते, "नाही, नाही. आई म्हणते ना टेन्शनसारखं काही नाही आहे. मग काही नसेल. तुम्ही बसा हां तिथे. मी तुमच्यासाठी चहा करून आणते." नमूलासुद्धा टेन्शन आलेलं असतं. नमू म्हणते, की "मलासुद्धा तेच वाटतंय. आई काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण नक्की काय ते मलासुद्धा अजून तिने सांगितलेलं नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आलेला असतो. तो म्हणत असतो, की "चला, चला, आज संक्रांत आहे आणि उद्या काय माहिती आहे ना, उद्या आपल्याला पतंग उडवायचे आहेत, पतंग." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "अरे वाह! उद्या पतंग उडवायचे आहेत." तेव्हा मामा म्हणतात, "हो ना, आज संक्रांत आहे ना, मग आजच्या दिवशी काही कॉम्पिटिशन वगैरे नको. आज भांडण वगैरे नको. म्हणून काय करायचं, आजच्या दिवशी संक्रांत साजरी करायची, तिळगूळ द्यायचे, सगळ्यांशी गोड-गोड बोलायचं आणि इथे पतंग मात्र उद्याच उडवायचा. म्हणजे उद्या पतंग उडवलं म्हणजे भांडण वगैरे झालं तरीसुद्धा चालतं, बरोबर की नाही?" तेव्हा इथे आता ईश्वरी तिळगूळ बनवत असते. तेव्हा तिथे आलेला असतो राकेश. तो म्हणत असतो, "अरे वाह! ईश्वरी जी तिळगूळ बनवतायत म्हणजे खाल्लाच तर पाहिजे ना त्यांच्या हातचा तिळगूळ." तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, "काय चाललंय इथे?" तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "काही नाही अर्णव. अरे ईश्वरी जी तिळगूळ बनवतायत ना, तेव्हा म्हणतोय की तिळगूळ छानच झाले असतील." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते, "हो जिजू चालेल ना. तुम्ही नक्की तिळगूळ खा. कारण तुम्हाला इथे तिळगूळ खाण्याची खरंच गरज आहे. आणि गोड-गोड बोलायचं बोलाल तर तुम्ही नेहमीच गोड-गोड बोलत असता. त्यामुळे तुम्हाला तिळगुळाची काही गरज आहे असं सुद्धा मला वाटत नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, की तिळगूळ बनवणं एवढी काही हार्ड गोष्ट नाही आहे. ही सोपी गोष्ट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात, "नाही असं अजिबात नाही. तिळगूळ बनवणं खरंच खूप कठीण आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, "मला एवढं त्याचं काही वाटत नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते, "बघा सर, मागच्या वेळेला पुरणपोळीच्या वेळीसुद्धा तुम्ही तसंच म्हणाला होतात, की पुरणपोळी बनवणं तर किती सोपं आहे. पण इथे इतकं पण ते सोपं नाही आहे." तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, की "सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमतातच असं नाही आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "हो ना, कारण इथे जेव्हा राकेश जिजूंना पतंग उडवायला सांगितला, तेव्हा त्यांना पतंग उडवता आलाच नव्हता. हो की नाही जिजू?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मामा,
तुम्ही जेव्हा सगळेजण पतंग उडवायला जाल ना, तेव्हा जिजूंनासुद्धा बरोबर घेऊन जा आणि त्यांना तुमचा मांजा पकडायला सांगा, फिरकी पकडायला सांगा त्यांना आणि तुम्ही पतंग उडवा. त्या निमित्ताने ते पतंग उडवायला तरी शिकतील, नाही का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "नाही कसं आहे ना, प्रत्येक गोष्ट ना प्रॅक्टिसने नक्की येते. प्रॅक्टिस केली की येतेच, हो की नाही?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "बरोबर आहे. मग त्यासाठी प्रॅक्टिस तर केली पाहिजे ना. तेव्हा जा, प्रॅक्टिस करा आणि पतंग उडवायला शिका. कधी-कधी प्रॅक्टिस करूनसुद्धा काही गोष्टी जमतातच असं नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो, "जसे हे तिळगुळ, लोकांना वाटतं तिळगुळ बनवणं खूपच जास्त कठीण काम आहे. पण तिळगुळ कुणालाही बनवता येतात." तेव्हा इथे राकेश म्हणतो, की "चल आकाश, आपण आता जाऊया आणि पतंग उडवण्याची प्रॅक्टिस करूया. काहीही झालं तरीसुद्धा उद्या परफेक्ट पतंग उडवता आली पाहिजे. म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचे पतंग उद्या कापणार आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव तिळगुळ बनवायला जात असतो. तो म्हणतो, "काहीही झालं तरीसुद्धा पतंग आणि त्याचबरोबर तिळगुळ या दोन्ही गोष्टी मला येतात बनवता." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव लगेचच आता तिळगुळ घेतो आणि बनवण्याचा प्रयत्न करतो. मामा म्हणतो, "अर्णव, अरे काय करतोयस तू? सगळ्या गोष्टी जमतातच असं नाही. तिळगुळ बनवणं खरंच खूप कठीण काम आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मामा, इतकं पण कठीण नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "मागच्या वेळेला बघा मामा, तिळगुळ बनवायला पण मीच जिंकणार आहे आणि मागच्या वेळेला पुरणपोळीमध्ये सुद्धा मीच जिंकले होते." अर्णव सरांना वाटतं की या सगळ्या गोष्टी खूपच सोप्या असतात, पण नसतात सर. ज्या गोष्टी आपल्याला सोप्या दिसतात ना, त्या खरं तर सोप्या नसतात, खूप कठीण असतात. हे बघा सर, मी तुम्हाला सांगते, नातं असू दे किंवा पदार्थ, प्रत्येक गोष्टीवरती जास्त ना जोर द्यायचा नसतो. त्या गोष्टीला हळूवारपणे असं हाताळायचं असतं आणि तुम्ही जर माझं ऐकलत, मला समजून घेतलत, तर काही गोष्टी खूप सोप्या होऊन जातील सर." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "तिळगुळ आहे ना सर बनवताना, असं हातावरती घ्यायचं आणि दाबायचं नाही, तर असं पोकळ हात ठेवायचा आणि त्याला शेप द्यायचा. बघा ना सर, मी सांगते तसं केलंत तर तिळगुळ तुमचा फुटणार नाही. तसंच सर नात्याचं सुद्धा आहे. मी जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घेतलंत तर तुम्हाला नक्कीच कळेल मला काय बोलायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला चुकीची वाटणार नाही सर. गोष्टी अशा व्यवस्थित होतील. बघा, हा तिळगुळ बघा सर, तुम्ही माझं ऐकलत, मला तुमच्या हाताला हात लावून बनवू दिलंत, तर आता तिळगुळ व्यवस्थित झाला की नाही? आपण दोघेजणं ज्या गोष्टीमध्ये एकत्र असू, ज्या गोष्टीमध्ये आपण एकत्र येऊन काम करू ना सर, ती गोष्ट अशी परफेक्टच बनेल. बघा, अंजलीताई तिळगुळ बघा." तेव्हा अंजली म्हणते, "अरे वाह! चिंटू, किती छान तिळगुळ बनवलंयस तू. मस्त शिकवलं तुला ईश्वरीने. किती छान तिळगुळ बनवलंय बघ ना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "बघितलंस सर, माझं थोडंसं ऐकून घेतलंत, तर तिळगुळ व्यवस्थित झाला की नाही? तसंच आपल्या नात्याचं सुद्धा आहे. जर माझं ऐकून घेतलंत, तर तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल असलेला राग आणि गैरसमज दोन्हीही लवकरात लवकर बाजूला होतील." तेव्हा ईश्वरी तो तिळगुळ आता अर्णवला दाखवते. तेव्हा अर्णव तिच्याकडे रागाने बघतो आणि सरळ आता तिथून निघून जातो. कारण का, ईश्वरी जे काही बोलते ते त्याला कळत असतं, पण ते आता वळत नसतं. कारण त्याला माहिती आहे, ईश्वरी बरोबर बोलते, ईश्वरी चुकीची सुद्धा नाही आहे. पण तो तिच्या आईला गुन्हेगार समजतो ना, म्हणून तो आता ईश्वरीला सुद्धा गुन्हेगारच समजतो. म्हणून तो ईश्वरीबरोबर नीट वागत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अंजली म्हणत असते, की "अरे वा राजेश, तुम्ही रेवड्या आणल्यात का? ही रेवडी मी खाणार आहे." तेव्हा राकेश म्हणतो, "नाही, नको नको अंजली, या रेवड्या तू खायच्या नाही आहेत, या तुझ्यासाठी नाही आहेत." तेव्हा अंजली म्हणते, "अहो असं काय करताय तुम्ही? रेवड्याच तर होत्या ना. माझ्या हातातून इतक्या जोरात का खेचल्यात तुम्ही? जसं काही त्याच्यामध्ये विष वगैरे आहे की काय? आणि ते मी खाणार होते." तेव्हा राकेश म्हणतो, "तू खरंच त्या रेवड्या खाऊ नकोस. असं समज की त्याच्यामध्ये विषच आहे. विषच आहे त्याच्यामध्ये अंजली. तू प्लीज ह्या रेवड्यांना हात लावू नकोस." तेव्हा इथे अंजलीला आता विचित्र वाटलेलं असतं राकेशचं हे वागणं. तर इथे अर्णव म्हणतो, "हे घे, तू साडी घे, ही माझ्या आईची साडी आहे ना. माझ्या आजीची आणि आईची इच्छा आहे की ही साडी आजच्या दिवशी तू नेसावी. त्याच्यामुळे ही साडी घे आणि तू नेस. माझ्या आजीची आणि आईची इच्छा पूर्ण कर." तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने आता स्वतःहून ती साडी ईश्वरीला दिलेली असते. ईश्वरी ती साडी आता नेसते, त्याच्यावरती हलव्याचे दागिने घालते. तेव्हा ईश्वरी खूपच जास्त देखणे सुंदर दिसत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो की "चला, आता ह्या ज्या मी रेवड्या आणलेल्या आहेत ना,
त्या ईश्वरी जी खाणार आहेत याच्यामध्ये भांग मिसळलेल्या रेवड्या आहेत. भांग मिसळलेल्या रेवड्या खाल्ल्यानंतर ईश्वरीजींचं रूप मला पुन्हा एकदा वेगळं बघायला मिळेल आणि त्यासाठीच तर मी ह्या भांग टाकलेल्या रेवड्या घेऊन आलेलो आहे, असं आता राकेश म्हणत असतो आणि ईश्वरीकडे बघत असतो.